जुने दागिने आणा आणि नवे दागिने घेऊन जा, तेही 0% घटमध्ये। त्यात नवे दागिने मिळणार फक्त 6% मेकिंग चार्जेस वर। कुठे? फक्त PM गोल्ड मध्ये। विश्वास, शुद्धता आणि आकर्षक डिझाईन्स सर्व काही एकाच ठिकाणी। PM गोल्ड मध्ये सोनं, चांदी आणि रिअल डायमंड ही मिळणार, तेही हॉलमार्क मध्ये। समाजसेवेचा वारसा अखंडपणे जपणाऱ्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं बदलापूर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाला आवश्यक त्या वैद्यकीय साहित्याचं नुकतंच वाटप करण्यात आलंय। बदलापूर पूर्व संजीवनी हॉलमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलाय। प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे। यावेळी रुग्णांच्या सुविधेसाठी आणि स्वच्छतेसाठी आवश्यक असणारे विविध वैद्यकीय साहित्य रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले। सरकारी रुग्णालयांवरील ताण लक्षात घेता प्रतिष्ठाननं दिलेली ही मदत मोलाची ठरणार आहे। श्री सदस्यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचं सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या साहित्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब आणि गरजू रुग्णांची सोय होणार आहे। प्रतिष्ठानचे हे कार्य केवळ मदतीपुरते मर्यादित नसून समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाचा एक उत्तम नमुना असल्याची भावना रुग्णालय प्रशासनानं व्यक्त केली आहे। या कार्यक्रमाला श्री सदस्य तसेच अनेक मान्यवर व रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते। आजचा जो कार्यक्रम आहे हा समाजोपयोगी कार्यक्रम आहे। समाजातील सगळ्यात खालच्या थरापर्यंत कसं पोहोचावं हे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानावर आपण शिकलं पाहिजे। त्यांनी वेगवेगळ्या वेळी सिद्ध केलेलं आहे। ज्या ज्या ठिकाणी त्यांची गरज आहे, त्यांच्या कार्याची गरज आहे, त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे। आणि समाजामध्ये नानासाहेब प्रतिष्ठानासारखे लोक अस्तित्वात असणं ही समाजासाठी मोठी जमेची बाजू आहे। आणि हा जो त्यांनी उपक्रम राबवलेला आहे तो फक्त आरोग्य क्षेत्रातच नाही, शैक्षणिक क्षेत्रात जो सुद्धा आहे, नंतर सामाजिक वनीकरण क्षेत्रातसुद्धा त्यांनी वेळोवेळी त्यांची कामाची चुणूक दाखवलेली आहे। शांतपणे कार्य करत राहणे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। त्यांची समाजाला नंतर त्यांच्या कार्य संपल्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते। म्हणजे आपल्या जेव्हा डोक्यात काही नसतं त्यांच्या डोक्यात ऑलरेडी चालू असतं आणि त्याच्यावर ते कार्य करत असतात आणि ते त्यांनी हे वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे। आपण पाहतो आजकाल लोक ठराविक महाराज, ठराविक भोंदूगिरी यांच्या मागे लागतात, पण प्रतिष्ठानाचं जे तुम्ही जर बैठकीला गेला असाल तिथं समाज प्रबोधनाचेच काम होते। तिथे ह्या गोष्टीला वाव नाही। तरी म्हणजे आजच्या दिवशी सर्व लोकांना एक आव्हान राहील, जास्तीत जास्त लोकांनी ह्या प्रतिष्ठानाला जुळावं, त्यांचं समाजकार्यामध्ये भाग घ्यावा व समाजाचं आपण काही देणं लागतो या दृष्टीने त्यांनी विचार करून ह्या प्रतिष्ठानात समाविष्ट होण्यासाठी विचार करावा। नमस्कार। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे उपजिल्हा रुग्णालय बदलापूर या रुग्णालयाला वैद्यकीय साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे आज। यामध्ये प्रामुख्याने ॲम्बिवॅग अडल्ट निओनेटल, त्याचप्रमाणे डिजिटल थर्मामीटर्स, त्याचप्रमाणे केलीज पॅड्स, लॅरिंगोस्कोप्स, स्टेनलेस स्टील टूल्स, रूम थर्मामीटर्स, टंग डिप्रेसर्स, प्लेन आर्टरी फोर्सेप्स, त्याचप्रमाणे सुचर रिमूव्हल्स, सीझर्स, हॅमर्स यासारख्या अनेक साहित्यांचं वाटप करण्यात आलं आहे। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत असतात। त्यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड व संवर्धन अभियान, जलपुनर्भरण अभियान, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, शालेय साहित्याचं वाटप, व्यवसाय मार्गदर्शन इत्यादी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत असतात। त्याच उपक्रमाचा भाग म्हणून आज येथे वैद्यकीय साहित्याचे वाटप हा उपक्रम संपन्न झाला आहे। धन्यवाद। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर।